कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण वेद प्रतिपाद्या जय जय सौम्येत्या आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी लोजी आता विनवा विलासिनी ते जातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार नेम्या
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरे नारायणे नमोस्तुते मनोजवम् अर्थतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयंती केली आज स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते की वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता मुखं करोति वाचालं पंगुलंघयन्ते गिरि यत्कृपादमहं वन्दे परमानन्दे माधवं वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु महायोगपीठे तटे परख्या वरमन्तरिकाय दातो मुनेन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोजते जत्पुरदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी म्हणून साधका तो माऊली एके सारस्वत तुझ्या पाऊली या कारणे मी सावली न संधी तुझे विठाला आज या ठिकाणी नवरात्र देवीच्या जागर 9 दिवस साजरा होत असणारा हा सोहळा सद्गुरू सावळाराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने अर्थात सद्गुरू स्वामी वामनराव पै यांचे सत्शिष्य सद्गुरू सावळाराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचबरोबर माऊली महिला मंडळ दत्तनगर बालमित्र मंडळ यांच्या विद्यमाने संपन्न होत असणारा हा नवरात्र उत्सव आणि आजच्या शेवटच्या दिवशी हे कीर्तन सेवा या 9 दिवसाच्या उत्सवाचे उत्सवाध्यक्ष आहेत सन्माननीय राजेश गोवर्धन मोरे साहेब डोंबिवली शहर प्रमुख कल्याण डोंबिवली महानगरपालिका माजी सभागृह व स्थानिक नगरसेविका सन्माननीय सौभाग्यवती भारतीताई राजेश मोरे या सर्वांच्या विद्यमाने संयुक्त विद्यमाने संपन्न होत असलेला हा कीर्तन सोहळा मला असं वाटतंय गेल्या वर्षापर्यंत 12 वर्षापर्यंत 9 दिवस सातत्याने हा कीर्तन सोहळा आयोजित केला जायचा. यावर्षी काहीसा तांत्रिक कारणामुळे मंडळाला काही अडचणी आल्या त्यामुळे त्या योगे 9 दिवस कीर्तन सोहळ्याचं आयोजन न करता आज शेवटचा दिवस या दिवशी कीर्तनाचं आयोजन आणि या कीर्तनाचं आयोजन मंडळाने मनावर घेतलं आणि ही सेवा तुम्हा सर्व सज्जनांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमचे सतपाळ महाराज रामदास महाराज सतपाळ यांच्याही माध्यमातून माझा पामाराच्या वाट्याला आली यथामती यथाशक्ती अभंगावर चिंतन म्हणण्याचा प्रयत्न विठाला तुम्हा सर्व संत सज्जन मायबाबाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य देवनिवासी संतश्रेष्ठ संत शिरोमणी तुकोबरायांचा 4 चरणांचा अभंग आहे. बघा अभंगवाणी अशी आहे. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे अति मत सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा केला अंगीकार किंवा करीसे अंगीकार तरी काय माझा भार मत सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा जीवीच्या दिवाना तुका म्हणे नारायणा मत सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा विठाला विठाला अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अभंगाचा सरळ अर्थ पहा. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाते काहीसा मागणीपर प्रकरणाने किंवा मागणीपर अंगाने जाणारा हा अभंग तुकोबा यांचा. हे ईश्वरा हे देवानी देवा तू धर्माची मूर्ती आहे. मी आजाड पामर आहे. मी बालक आहे. या संसारूपी भवसागरामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना माझ्या हातून अनेक वेळा पापही करत असते. पण तू त्याचा विचार करू नकोस. जर तू मला जन्माला घातलाय त्या मृत्यूलोकामध्ये जर तुझ्या इच्छेने मी आलो असेल काय कर माहितीये का पाप पुण्य तुझ्या हातामध्ये.
मग तू काय करशील या पाप पुण्यांच्या वजा बाकी किंवा बेरजेमधून या गणितातून मला बाजूला मग सोडवित जाणार कर्मापासून विस्तार मी कितीही मनात विचार आणला तरी एखादं कर्म असा असतं की ज्यात मी अडकला जातो न कळतपणे का होईना जाणून बुजून नाही न कळतपणे का होईना माझ्या हातून पाप होतात मग तू काय करशील देवा मला या पाप पुण्याच्या मोगणीतून बाजूला काढा ही मागणी पुढं तर तू असं म्हणत असेल की असं कसं पाप पुण्य तू करणार आणि मग त्याचा भोग बघावा लागणार आहे हे जर जेव्हा तू म्हणत असशील तर पुरावे माझ्याकडे आहेत माझ्याकडे पुरावे आहेत असे अनेक पापी आहेत असे अनेक पतित आहेत त्यांचा उद्धार केला मला ना टाळतोस मग आता मी उद्धार तुला केलाच पाहिजे तुझी दादागिरीची माझी तुकोबाला वाटते आणि तुकोबाला शेवटी भगवंताला शरण जातात समर्पण करतात आणि शेवटी त्या अभंगाचा तुकोबाला म्हणतात अभंगाचा शेवटी तुकोबा राय म्हणतात जीवीच्या जीवन बघा व्यवहार असं सांगतो ज्यावेळेस डोकं चालत नाही ज्यावेळेस बुद्धी काम करत नाही आणि ज्यावेळेस समोरची व्यक्ती ताकदवान आहे बळीयाचे अंकित आम्ही झालो दैवंत समोरचा जर ताकदवाला असेल तर तुम्ही त्याच्याशी उगाच वाद घालायचा प्रयत्न करू नका तिथं समर्पण आणि म्हणून शेवटच्या जन्मामध्ये तुकोबराय समर्पण करतात आणि म्हणतात हे देवा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मदत सोडवी जातारा कर्मापासून दुस्तरा विठाला असा अभंगाचा सरळ अर्थ आहे अभंगाला चिंतन मांडण्यापूर्वी अभंगात सुरुवात क्षेत्रापूर्वी अभंगाच्या चिंतनास सुरुवात करण्यापूर्वी एक दोन गोष्टी आपण दृष्टी शकता आजचा या कीर्तनाचं नियोजन प्रयोजन 9 दिवस संपन्न होत असणारा हा नवरात्रोत्सव संत सज्जन हो तसं पाहायला गेलं तर एक साधं सोपं सरळ गणित आहे तुमच्या लक्षात येत असेल नवरात्र म्हटल्यावर त्याला नवीन फॅड आले गरबा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि यातून बाजूला जाऊन कीर्तनासारखा प्रयोग करणं हे वेगळं पण ज्या मंडळाला जमतं त्या मंडळाच्या पुण्याईला तोटा नाही विठाला हे असं मनात आणू नका की कीर्तन माझं ठेवलंय म्हणून म्हणतो हे जे काम आहे ना हे काम बघा जर तुम्ही भजन कीर्तन या सगळ्या गोष्टींचा विचार केलात ना तर कधी भजनाला सुरुवात होते कीर्तनाला सुरुवात होते त्यावेळेला रूपाचा अभंग घेतला जातो त्या रूपाच्या अभंगामध्ये माऊली म्हणतात बहुत सुकृताची जोडी म्हणून सगळ्यांना माहिती आहे वेगळं सांगायची गरज नाही मग हे म्हणजे डोक्यात येणं म्हणजे सुकृताची जोडी अशा प्रकारे मंडळाने कीर्तनाचं नियोजन केलं आणि खरं सांगू का कीर्तनाचं नियोजन केलं कुणाचंही महत्वाचं नाही कीर्तनामध्ये तुम्ही उभे राहिलात ना तुमचं अख्खं शरीर शुद्ध होऊन जातं आणि याला पुरावा आहे कीर्तन सांग आता माऊली ज्ञानेश्वर पण याचं वर्णन करतात हरी कीर्तनाचे नितटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे ते नामचे नाही पापाचे ऐसे केले कीर्तनामध्ये तुम्ही बसलात ना की तुमची पाप अशा प्रकारे पडून जातात अशा प्रकारे पडून जातात यमन मावळ आणि
तेथे ठाईवर उठविली यमलोकेची कुंडले राहट्या गवी पापायचा पाप कुठे धुवायला जातो आपण त्रिवेणी संगमावरती किंवा गंगेमध्ये. पण गंमत अशी झाली माऊली म्हणतात कीर्तनामध्ये बसलात, कीर्तन ऐकलात, कीर्तन श्रवण केलं, तुमची पाप अशा प्रकारे पळाली की यमालाही काम राहिलं नाही. म्हणजे तो माणूस मोक्षापर्यंत गेला. साधा किंवा माऊलींचा हरिपाठाचा पहिला आवाज होता ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना तरी विठाला मग आता नवरात्रोत्सव कीर्तनाचा कार्यक्रम आणि मग आता जर सांगड घालायचे झाले तर नवरात्रोत्सव हा जो कार्यकाळ आहे हा शक्तीची उपासना, आदिशक्तीची उपासना, अंबे मातेची उपासना आणि कीर्तन. मग थोडस तफावत नाही वाटते पण ही तफावत वरकरीने वाटते. ज्या वेळेला आपण आतमध्ये चिंतन केलं आणि आतमध्ये डोकावून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हे जे चाललंय हीच खरी भक्ती आहे, हीच खरी उपासना आहे. आता आदिमातेचं स्वरूप, जगदंबेचं स्वरूप, तुकोबराया, नाथ बाबा हे विषय चांगलं बोलतात. बघा नाथ बाबा या विषयावर बोलत असताना म्हणतात जी निर्गुण शक्ती आहे, जी कधी दिसत नाही, जे अदृश्य आहे आणि जगामध्ये त्या मृत्यू लोकांमध्ये पाप वाढतात, पापाचा साठा वाढतो, पापी वाढतात, त्यावेळेला ही निर्गुण शक्ती जी आहे ना ती प्रकट होते. आदिशक्तीचं स्वरूप नाथबाबाने अशा प्रकारे मांडलं. अनादी निर्गुण प्रकटाले भावाने मोह महिषासूर मर्दना लागून विविध तापाची करावया झाडाने भक्तासाठी तू पावसी निर्माणे आईचा जोगवा मागेल. हा जोगवा मागत असताना नाथबाबाने आईचा जोगवा मागितला. जे आपण दुर्गा माता आता जी स्त्री शक्ती जे शक्तीचं स्वरूप असतं हे स्वरूप नाथबाबाने सांगितलं तर थोडं वेगळं अंगाने सांगितलं. नवविध भक्ती घुसवली. नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा. बरं नवविध भक्ती या माध्यमातून मी नवरात्र करील. प्रत्येक दिवस एक भक्ती असं तर मी आचरण केलं असतं नवविधा भक्ती साध्य झाली. पण काय करीन की नवविध भक्ती एकदा का मला प्राप्त झाली तर या मार्गे जर का मी साधना केली तर गंमत काय होईल माहितीये का. नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा करुणी पोटी मागेल ज्ञानपुत्र. कुठला पुत्र मागेल ज्ञानपुत्र. झालं ना नवविध भक्तीच्या मार्गाने गेलं ज्ञान प्राप्त होणार नाही का. आणि मग जर ज्ञान प्राप्त झालं तर मग घरी संस्थावर हंतरी ज्ञानपुत्र आईचा जोगवा 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 मागेल. आणि हा
जोगवा शेवटाकडे नेताना नाथबाबा म्हणतात. बघा आता स्वरूप बघा, आपल्याला जर बघायचं ना आदिमायाचं स्वरूप आणि संतांनी सांगितलेलं स्वरूप बघा. आईचा जोगवा मागून ठेविला, असा जोगवा मागितला. कसा जोगवा मागितला? नवविध भक्तीच्या करीना नवरा आणि सावरी महाद्वारी नवसभ्या पेढीला. हा जोगवा मागितला. महाद्वाराने कुठे गेलो? पंढरपुरात. सावरी महाद्वारी नवसभ्या पेढीला. ती एका जनार्दनी ती जी अंबा आहे ना, ही आदिशक्ती आहे ना, ती पंढरपुरात बघितली मी. एका जनार्दनी एकपणे देखील आईचा जोगवा पुढे जा. नाथबाबात बघा, नाथबाबा एका ठिकाणी पुन्हा एकदा वर्णन करतात. स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा पुन्हा हे स्वरूप नाथबाबा इकडं आदिमाया आदिशक्ती ते स्वरूप अजून एका ठिकाणी बघतात. कुठे बघतात? स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप बघतात. हे आई, हे जगन्माता, हे जगत जननी तुझा गोंधळ आरंभलाय. काय केलंय? स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातलाय. चारी वेदांचा मायक फुलवर आला. चारी वेद ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सामवेद यांचा फुलवर आहे, झालर बांधले आणि शास्त्र पुराणे अनुवादित. तिथे भट आणि गोंधळी आहेत ना, ते शास्त्र पुराण गात आहे. म्हणून उदो बोला उदो, इथं नाथबाबा मूळ पदावर आले. उदो बोला, पुन्हा उदो बोला, उदो बोला उदो कृष्णाबाई माऊलीचा. पुन्हा का उदो? कृष्णाबाई माऊलीचा. आणि याही गोंधळामध्ये नाथबाबा शेवटांना जाताना म्हणतात आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची लागली हो. आणि या गोंधळाला कोण उकडे उभा मिळते का? कोणतं देवता तिष्ठे वाढ वाटतो. आणि एका जणाला तुम्ही उभी आंबा नरक फिरवणे कधी हो विठाला विठाला हे सोडून गुडघेचं आंब्याचं सत्ताने पाहिलं आणि हे जे मूळ स्वरूप आहे ते पंढरपुरात दाखवलं, ते भगवान श्रीकृष्णामध्ये दाखवलं. हे पंढरमध्ये काय बघा,
ज्या वेळेला ही निर्गुण शक्ती आहे, ज्या वेळेला ही निर्गुण शक्ती आकारामध्ये ज्या वेळेला दैत्य मारले जातात, आसुरी शक्तीचा आसुरी शक्ती वाढली जाते, त्यावेळेला ही निर्गुण शक्ती सगुण रूपामध्ये येते. साधं सुद्धा सरळ गणित आहे बघा. कोण म्हणत असेल अल्लाह, कोण म्हणत असेल जिसस, कोण म्हणत असेल इतर हिंदू धर्माचे 10 देव, दशावतार. पण एक लक्षात घ्या, ज्या वेळेला दैत्य मारले, ज्या वेळेला दैत्य वाढले, त्यावेळेला या दैत्यांचा निपात करण्यासाठी या शक्तीनं, निर्गुण शक्तीने जी आज्ञा शक्ती होती तिने अवतार घेतला, सगळं रूप धारण केलं. आता मला सांगा, रावणाला मारायचं आहे, निर्गुण शक्ती आहे, बरोबर आहे, रावणाला मारायचं आहे, तर सगुण रूप रामाचं धारण करत नाही तर रावणाला कसा मारणार? महाभारत युद्ध आहे, ते युद्ध खेळायचं आहे, एवढा मोठा गोंधळ घालायचा आहे, आणि मग हे जर करत असताना जर सगुण रूप नसेल, मानवी देह नसेल, शरीर नसेल, तर करणार कसं? उदाहरणार्थ आखाती देशामध्ये ज्या वेळेला असाच गोंधळ माजला, त्यावेळेला एका सुप्त शक्तीने जन्म घेतला, तेव्हा लोकांनी त्याला मोहम्मद पैगंबर असं नाव दिलं. ज्या वेळेला युरोप खंडामध्ये आता गोंधळ माजला, त्यावेळेला तिथल्या लोकांनी या शक्तीला जिसस असं नाव दिलं. आणि सुजलाम सुफलाम अशी माझी भारतभूमीवरती अनेक वेळेला आक्रमण झाले, तिथे दैत्यांना सुकाळ असायचा, कधी ऋषी मुनींना यज्ञ दराने करू दिले नाही. मग अशा वेळेला या माझ्या सुजलाम सुफलाम मंगलमय भारतभूमीवरती एकदा दैत्यांचा निपात करून भागलं नाही. मग अनेक वेळा जन्म घ्यावा लागला. मत्स्यापासून चारिते नरहरी पर्यंत झाले कृती, श्री वामन परशुराम तिसरा, श्रीराम सीतापती, ऐसे हे अवतार 7 मजतो व्यापारीचा 8वा श्रीकृष्ण, आणि मग कलिमाची बौद्ध 9वा. आम्हाला शुभमंगल. अभंगाच्या सुरुवातीला तुकोबारायांनी शब्द वापरलाय धर्माची तो मूर्ती. मग तुकोबारायांच्या नजरेसमोर जी धर्माची मूर्ती आहे कोणती असेल बरं? कोण असेल नजरेसमोर तुकोबारायांच्या? आता जर आपण अभ्यास करायला गेलो, बारीक चिंतन करायला गेलो, ते लक्षात येईल बघा. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सगळ्यांच्या पाठांतले 2 श्लोक आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः, ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानमधर्मस्य तदात्म्यानां सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे अर्जुना, ज्या ज्या वेळेला धर्माचा नाश होतो त्यावेळेला धर्माची संस्थापना करण्यासाठी मी येतो. म्हणजे येतो ती धर्माची मूर्ती. अशा वेळेला धर्माची संस्थापना करण्यासाठी जो कोणी येतो ती धर्माची मूर्ती. आणि केलंय ना महाराज, अनेक वेळेला तेच केलंय. आता कधी कधी आपल्यावर टीका करत असताना काही लोक असं म्हणतात की हिंदू धर्म एका संकुचित विचाराचा आहे. कधीच नाही. हिंदू धर्मासारखा वैष्णव धर्म जगाच्या पाठीवरती नाही, आणि हिंदू धर्मासारखा सनातन धर्म ही जगाच्या पाठीवरती नाही. मला सांगा, साधं सोपं सरळ गणित आहे, सरळ गणित आहे. मुस्लिम धर्म संस्थापक मोहम्मद पैगंबर, ख्रिश्चन धर्म संस्थापक येशू ख्रिस्त, जैन धर्म संस्थापक वर्धमान महावीर, शीख धर्म संस्थापक गुरु नानक, बौद्ध धर्म संस्थापक भगवान गौतम बुद्ध. मला सांगा, ही डोक्याला ही पुराण पालते गाला हिंदू धर्माचा संस्थापक मावी ज्ञानेश्वर लिहितात, तो मी अनादि नित्य चित्तो निरुपादी उपादो शास्त्रादिकू छेदून यया. तो मी आहे. नैनम चिंतन्ते शस्त्राणे नैनम दहते तर चैनम केले त्यांच्या पूर्ण शोष येते मारुता. आमची गंमत अशी झाली महाराज, आमचा जय आहे पण आम्हाला सापडत नाही. विठ्ठल विठ्ठल. लक्षात येते का आजच्या कीर्तनाला काही फरक लक्षात येतो का? कीर्तन पुढे पुढे जाईल तर मागणे राहा. आज कीर्तनामध्ये बरीचशी तरुणाई आहे, लक्षात येते. पण ही तरुणाई बसायला राहील आणि सोपं गणित आहे. तरुण भाग्यवंत नटे हरी. कीर्तनामध्ये तरुणाई असेल, कारण मला सांगा की जर तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचली, ज्ञान प्राप्त झालं, भगवद्गीता वाचली, ज्ञान प्राप्त झालं, पण हे हातात वाचून तुम्हाला त्याच्यात सुधारणा करायची,
परीक्षा पापाचं पण ठेवलं नव्हतं. तुझा त्याचा उपयोग काय करला? मग हे तारुण्यामध्ये आपल्याला तुम्हाला एक उत्तर देतो, लक्षात येईल. बरीचशी मंडळी कोकणाकडची मंडळी वगैरे आहेत का थोडीशी? आमच्या काही गैर नाही असा 12-12 वाजेपर्यंत नाक्यावर फिरणारा असं काही नाही. तुला मी माझी मुलगी देणार, पण मी शेतकरी आहे, हाडाचा शेतकरी आहे. माझी एक अट आहे. म्हणाला, काय अट आहे? तर पोलीसाठी हा 100 आधी पार करायला तयार होता पोरगा. काय अट आहे म्हणे? माझी अशी एक अट आहे, माझ्या दावणीला माझ्या वाड्यामध्ये माझ्या गोठ्यामध्ये 3 बैल आहेत. किती बैल आहेत? 3. मी पाळी नाही एक बैल सोडेल आणि या 3 बैलांपैकी कुठल्याही एका बैलाची तुला शक्ती धरायची. जर तू यशस्वी झालास तर माझी मुलगी तुला दिली म्हणून समज. पोरगा हट्टा कट्टा होता, जिमला जाणारा होता. म्हणाले हे काय अवघड आहे, 3 बैल आहेत, तिघांपैकी एका बैलाची शक्ती धरायची आणि त्यानंतर मला ती मुलगी मिळणारच आहे. हो म्हणाल. आणि ठरल्याप्रमाणे एक वेळ ठरला. सकाळचा मुलगा आंघोळ केली, देवाचं दर्शन घेतलं, कुलदेवतेचं दर्शन घेतलं आणि तिकडे निघाला. आता कुठला भावी सासरा होता तो, बरं का, तो शेतकरी. त्याच्या घरी गेला. शेतकऱ्याने ठरल्याप्रमाणे त्याला अंगणामध्ये उभा केला. शेतकरी गोठ्यामध्ये गेला, वाड्यात गेला आणि एक बैल सोडला. आमच्या असं म्हणतात त्या बैलाची गुलकी उडवली. काय म्हणतात? गुलकी उडवली. त्या बैलाचं नाव सोडलं. तो बैल त्या गोठ्यातून बाहेर आला आणि मुलगा अंगणामध्ये उभा होता. मुलगा उभा कसा होता माहिती आहे का? क्रिकेटमध्ये विकेट किपर कसा मागे असतो बघा उभा, अशा आयुर्भाव. बैल बाहेर आला. त्या मुलानं तो बैल बघितला. मुलाच्या लक्षात आलं की हा बैल असा तयार, बॉडीनं जबरदस्त होता, शिंग टिंग टोकदार होती आणि मला धरायला जायचं. धरायला जाता जाता जर का बैल मागं फिरला आणि एखादा शिंग जर माझ्या पोटात घुसवलं, पोरगी काय दुसरी भेटत जीव गेला तर केवढ्यावर बघायचं. सपोर्ट तरी त्याचा पोराने केला आणि त्या पोरानं तो बैल सोडला. शर्यत काय होती? शर्त काय होती? 3 बैल होते. एक गेला ना हटकटने, अजून 2 झालं. पहिला बैल गेला. शेतकरी पुन्हा गोठ्यात गेला, पुन्हा दुसरा बैल सोडला. तो बैल पुढे आला का त्याला पोरग्याच्या डोक्याचा विचार देतो चालू होतो तर भोल यायची बाकी राहिली आणि म्हणे पहिला धरला असता, बरा झाला असता, हा त्याच्यापेक्षा मोठा, त्याची शिंग त्याच्यापेक्षा टोकदार, हा त्याच्यापेक्षा तयार. आणि पावसाळ्यातला बैल तयार होतो तसा. काय करायचं? डोकं चाललं नाही म्हणे. मरायचं पहिलं काहीतरी वाचलं असतं, याच्यात तेवढं बसायचं. तर पोराला पुन्हा एकदा शाळा होता, बरं का, चांगला इंजिनिअरिंग केली होती, चांगला विचार केला म्हणे. पोरगीचं काय घेऊन बसलाय फक्त त्याला मग पगडी. हा फक्त विचार पोरानं केला तर पोरानं तो बैल सोडला आणि 3ऱ्या बैलाची वाट पाहू लागला. ठरल्याप्रमाणे दिलेल्या शब्दाप्रमाणे शेतकरी पुन्हा गोठ्यात गेला. शेतकऱ्याने आता 3रा बैल सोडला. 3रा बैल सोडल्यानंतर 3रा बैल जाळ्या गोठ्यातून बाहेर होता. त्या मुलाने पाहिलं आणि मुलगा नाचायलाच लागला, आनंदाने नाचायला लागला. कारण काय माहितीये का? हा 3रा बैल आता खुश होता, अशक्त होता. म्हणजे बरोबर डोकं चालवलं की पहिलं 2 बैल गेले, याला काही सहज करीन असं म्हणत हा मुलगा धावत त्या बैलाची शक्ती धरायला गेला. ज्यावेळेला शक्ती धरायला गेला त्यावेळेला पोरग्याला भोर चक्कर आली आणि खाली पडला. कारण हा 3रा बैल खुश होता हे खरं आहे, पण या 3ऱ्या बैलाला शक्ती नव्हती. महाराज विठ्ठल. अर्थात हा बैल लांडा होता. आता मला सांगा, ते 2 बैल सोडले, 3रा बैल पण धरणार होता शक्ती, पण शक्ती नसल्यामुळे तीही संधी गेली. ती पोरगी पण गेली, बैल पण गेले. आता दृष्टांत बाजूला ठेवा. शेतकऱ्याचा पहिला बैल तारुण्य उन्मत्त, शेतकऱ्याचा 2रा बैल, पहिला बैल बालपण, माफ करा, 2रा बैल तारुण्य, त्याही पेक्षा उन्मत्त आणि 3रा बैल. या वेळेला परमार्थ करायचा जरी तुम्ही विचार केला, मोठ्या भिंगाचा चष्मा लावून सुद्धा ज्ञानी अक्षर कळत नाहीत मला. कीर्तनाला 2 अडीच बसायचं म्हटलं तरी कंबन दुखतं लगेच. वारीला जायचं म्हटलं तरी पायाचे सांधे तुमचं करायचं काय? म्हणून परमार्थाची सुरुवात तारुण्यामध्ये करायची. विठ्ठल. आणि परमार्थाची सुरुवात तारुण्यात करायची. जर तुम्ही परमार्थाला सुरुवात केली तर तुम्ही जसजसे आपण प्रकल्प होत जातो
तशा काही गोष्टीचा उलगडा होत जातो. तर या अभंगाच्या सुरुवातीला तुकोबाराने जो शब्द वापरला तो आहे धर्माची तू मूर्ती. मग धर्माची मूर्ती हा शब्द प्रयोग तुकोबराया कोणा संबंधाने करतायत? नक्कीच तुकोबराया हा शब्द प्रयोग भगवान श्रीकृष्ण त्यांच्याविषयी करतात. कारण असं, कारण भगवंताने कृष्ण अवताराच्या अगोदर 7 अवतार घेतले. द्वापारीचा 8वा, हा 8वा अवतार आहे. 7ही अवतारामध्ये अहम ब्रह्मात्मे, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, दो जगाचे काही काही सांगितलं नव्हतं. पर्वती रेखा न कंदावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी या भूते वाहवी या आज्ञा माझी ही सांगितलं नव्हतं. पण या अवतारामध्ये तो मी आहे, तो विश्वश्रेयचा भरता, मी ती का बंधू सुता, मी गोसावी समजता त्रैलोक्याचा, हे या अवतारामध्ये सांगितलं. आणि म्हणून तुकोबराया या अवताराला उद्देशूनच धर्माची मूर्ती म्हणत असतील. आणि ज्याने ज्याने हे ओळखलं ना महाराज, ही धर्माची मूर्ती ज्याने ज्याने ओळखली त्यांचं आयुष्य सफल झालं. तुम्हाला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. पण स्वराज्य स्थापन करण्या अगोदर आऊसाहेबांनी त्यांना रामायण महाभारताला गोष्टी शिकवल्या. पण छत्रपती गीतेचं पारायण करत बघलं नाही. छत्रपतीने गीता आत्मसात केली आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आत्मसात केलं. त्यानंतर जे घडलं ते म्हणजे स्वराज्य. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक कलाकृती होऊन गेल्या, असे अनेक व्यक्तिमत्व होऊन गेले ज्यांनी छत्रपती अनुसरले, ज्याने भगवान श्रीकृष्ण अनुसरले. तुम्हाला सावरकरांची आरती माहिती आहे छत्रपतींवरती केलेली? जयदेव जयदेव जय जय शिवराया, याया आनंद चरण आर्या नाराया. या आरतीच्या शेवटीला सावरकर म्हणतात, साधू परित्राणाय दुष्कृत नागाया, भगवान भगवत गीता सार्थक कराया या. काय म्हणतात? हे भगवंता, कुरुक्षेत्रावरती जी गीता भगवद्गीता सांगितलीत ना, ती भगवद्गीता काय सांगितली होती? परित्राणाय साधूना. ती भगवद्गीता सार्थ करायला आता या, कारण आता आवश्यकता आहे, आता गरज आहे. ते या आणि ते आलेले तुम्हीच आहात हे मला माहिती आहे. जय देव जय देव जय देव. मी धर्माची मूर्ती सावरकरांनी छत्रपती बघितली. सावरकरांच्या अशा अनेक रचना आहेत ज्यामध्ये छत्रपती डोकावतात. हे तर सोडून देव. धर्म 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 म्हणून धर्माचा अभ्यास करत असताना कधी कधी असं वाटतं, हे संभाजी मालिका वगैरे लागते ना, त्याच्यामधल्या काही गोष्टी अशा तर त्यांच्यासमोर आणल्यात आणि या पलीकडे जाऊन अभ्यास केला तर एक अशी व्यक्ती होती जी उत्तर भारतातून महाराष्ट्रामध्ये आली. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांना काय झालं माहिती आहे का? एखादी भेट झाली, एका व्यक्ती त्यांना भेटला. त्या व्यक्तीसमोर त्याने त्यांची कविता ऐकवली आणि कविता ऐकवल्यानंतर ती व्यक्ती म्हणाली, एक काम करा कविवर्य, उद्या मला रायगडावर येऊन भेटा. आणि दुसऱ्या दिवशी हा जो कवी होता, हा जेव्हा रायगडावरती गेला तेव्हा त्याने समोर पाहिलं तर समोर राजसिंहासोबत ती व्यक्ती बसली होती जी काल भेटली होती, म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि जसं छत्रपती थेट बघितला सिंहासनावर ईश्वर छत्रपती शिवाजी महाराज बघितले, तशी त्या कवीच्या कवी मनाला स्फूर्ती आली आणि तो कवी पण बोलू लागलं, इंद्र किवी जंब कर वाढवतो अंब करल रावणचं दंब करल रघुकुल राज है भवनवरी पाहपर शक्ती नापर जो सहस्र पाहपर राम तुझा. सहज त्याचं कवी पण बोलू लागला. अर्थ काय माहिती आहे याचा? फार गोड अर्थ आहे जे कधी लोकांनी उचलून सांगितलं नाही. इंद्र किवी जंब कर, महिषासुराचा बाप, दुर्गा माताने ज्याला मारला त्या महिषासुराचा बाप जंबासूर, याला तसा इंद्राला मारला. वाढव तसा आकाशावर हवी होतात. ज्याप्रमाणे रावणावरती प्रभू रामचंद्र हवी झाले, त्याप्रमाणे हे जे कम अंश पर कान जे मी कंस पर ते प्लेनचे वंश पर शेर शिव. ज्याप्रकारे अंधरावरती प्रकाशाचं राज्य असतं त्याप्रमाणे या लेंच्यावरती छत्रपती हवी झालाय असं गोड अर्थ त्या कवीने सांगितला. आणि अशा प्रकारे धर्माचा अभ्यास करताना, धर्माचं चिंतन करताना तुकोबरायाने वापरलेला धर्म 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 किंवा अभंगाची सुरुवात करताना धर्माची मूर्ती हा जो शब्द प्रयोग केलाय तो नक्कीच नक्कीच भगवान श्रीकृष्णाच्या वरती असावा की भगवान श्रीकृष्ण संबंधाने आता त्याचं कारण सांगतो तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल
देवाने विकसित आहे. इतर अवतारांची तुलना केली तर हा काकांत सरस वाटतो. कारण काय माहितीये का, प्रत्येक गोष्ट जशी धर्माला अनुकूल आहे त्या पद्धतीनेच केली नाही, कधी कधी आडव्या मार्गाने गेला. आपण म्हणतो ना, घी सीधी उंगली से नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पडते. आणि यासाठी काय करायचं जर माहित असेल तर महाभारत बघा ना. महाभारताच्या युद्धामध्ये ज्यांना मारलं तर कुणाला सरळपणाने मारलं नाही. कुणाला सरळ दाखवा ना मला, कुणाला सरळपणाने भीष्माचार्यांना सरळपणाने मारलं नाही मारलं. कुणा शिखंडी कर्मी मारलं, कर्णाला सरळपणाने मारलं नाही मारलं. कर्णाच्या रथातून चाक जमिनी तुटला असताना कर्णाला मारलं. गुरु द्रोणाचार्याने सरळपणाने मारलं नाही मारलं. निशस्त्र असताना त्यांचं मुंडकं उडवलं. बरोबर आहे की नाही सांगा मला. म्हणजे अशा प्रकारे कोणालाही सरळपणाने मारलं नाही का. तुकोबराजीचं धर्माची मूर्ती म्हणतात ते भगवान श्रीकृष्णांना उद्देशूनच का असेल मला सांगायचा मुद्दा आहे. त्याचं कारण असं, महाभारत युद्ध सुरू झालं बघा. कौरवांकडे किती सेना, किती एकूण 18 अक्षयणी, त्याच्यापैकी 11 अक्षयणी कौरवांकडं आणि 7 अक्षयणी पांडवांकडे. बलाबल पाहायला गेला मोठी कुणाची सेना, कौरवांची. पांडवांची त्या मानाने कमी. कौरवांकडे किती येते बघा, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, स्वतः दुर्योधन. आणि पांडवांकडे मोठा धनुर्धर एकच अर्जुन. बरोबर आहे. आणि हे बाबा निशस्त्र, शस्त्र आपण घेणार नाही, पहिली प्रतिज्ञा केली होती. मग करायचं काय, युद्ध तर पांडवांना जिंकून द्यायचं आहे. अर्जुनाने प्रश्न केला की यांना सगळ्यांना माहिती आहे की त्याची सुरुवात, यांना सगळ्यांना मारून मला स्वर्गाचं राज्य मिळणार असेल तरी मला नको. हतवा प्राप्ती स्वर्ग जितवा वा भक्षसी माही. जर हरलास स्वर्गवत प्राप्त होईल आणि जर जिंकलास मोठा चक्रवर्ती राजा होशील. तर म्हणत अर्जुन आहे ना, अर्जुन तुमचं आमचं प्रतीक आहे. अनेक शंका मनामध्ये असतात. डॉक्टरला गेलो तर डॉक्टर हे खाऊ की गोळी कधी घेऊ, ती सकाळी घेतली तर काय फरक पडणार आहे, संध्याकाळी कुठली घेऊ, हजार शंकाने भरलेलं अर्जुनाचं मन. आणि शेवटी अर्जुनाला शांत करताना गीतेचा शेवटचा अध्याय 18व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. हे अर्जुना, तू सर्व धर्मांचा त्याग कर. धर्म म्हणजे कुठला, हा माझा नातेवाईक, हा माझा भाऊ, हा माझा काका, हे चांगलं की वाईट, हे सगळं त्याचा विचार तू करू नकोस. त्याचा विचार करायला मी बसलोय, मी सांगतोय ते कर. आणि पाहिलं भगवंताने की अशा परिस्थितीमध्ये पांडव जिंकला अवघड करायचं विचार केला. तेवढ्यामध्ये एक आदिवासी आला, म्हणजे माझ्या गाई पळवून गेल्या, मला मदत हवी. भगवंत समोरच होते, अर्जुन समोर होता, बाकी कोण दोघेच बसले होते. अर्जुनाला म्हणाले काम कर, उद्याचं युद्ध बघू आपण पहिले यांच्या गाई बघून आणू. आता दुसऱ्या दिवशी उद्याचं युद्ध म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळची गोष्ट आहे. द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना केली होती. किती रचना केली होती, बारीक बारीक ऐकायची धर्माची मूर्ती. चक्रव्यूहाची रचना केली होती. आता चक्रव्यूहाची रचना केली होती. चक्रव्यूह भेदायचं अर्जुनाला माहिती होतं आणि दुसरं अभिमन्यूला चिरायचं माहिती होतं. असं असताना अर्जुनाला घेऊन जाणं योग्य आहे का, याला माहिती नव्हतं ना महाराजाला. यांना माहिती नव्हतं का, माहिती होतं पण अर्जुनाला काढून घेऊन जायचं. आता मला सांगा, कुरुक्षेत्रावरती एवढी मोठी सेना आहे. आता अर्जुन ज्यांच्याकडे लढायला जाणार आहे, ज्याने गाई पळवून नेला, तर यांच्यापेक्षा मोठा कोण नसेल ना. कुरुक्षेत्रावरती जे योद्धे आहेत त्यांच्यापेक्षा मोठ्याने कुणीतरी गाई तोडून नेला. बुद्धे तर कोणतरी असतील. अर्जुन काय कामाचा आहे, नकुल चालला असता, सहदेव चालला असता, धर्मराजा चालला असता, भीमपण अगदीच गरज लागली तर भीम होता. पण तसं नाही केलं, अर्जुनाला काढून न्यायचं होतं. माहिती होतं उद्या चक्रव्यूहाची रचना आहे. आता बघा, धर्माची लक्ष ठेवा, मुद्दा लक्षात ठेवा, धर्माची तू मोठी. अर्जुनाला काढून द्यायचं होतं, झालं निघाले. अभिमन्यूला बघितलं, अभिमन्यू घाबरतच काय, तू चक्रव्यूहाचं बदल कर. बारीक खरं होतं ते, त्याला एक शाबासकी मिळाली. असं म्हणजे फुगला, हा मामा मी करील. म्हणून होता अभिमन्यू भाचा, स्वतःच्या सख्या बहिणीचा मुलगा, सुभद्रेचा मुलगा. हा मामा मी करील, तुम्ही जा बाबा आणि तुम्ही जा. दुसऱ्या दिवशी चक्रव्यूहाची रचना, अभिमन्यू चक्रव्यूहाची रचनाला गेला. अभिमन्यूला मध्ये अडवून मारण्यात आला. जयद्रथानेही मारला. सगळ्यांना ही कथा माहिती आहे. पण मला सांगा,
त्याच्यामध्ये जे सगळं झालं याच्यामध्ये भगवंताला माहिती नव्हतं काय होतं मला अर्जुना माझा अभिमानी आहे परत यायचं माहिती नाही त्याला अर्थात या धर्मयुद्धासाठी पहिला बळी दिला गेला अभिमानूचा विठ्ठल पहिला बळी काय दिला मला सांगा आता अभिमानू लोक होता का अहो स्वतःचा सख्खा भाचा आणि तो चतुर्वेदमधून परत येणार ना माहित होत पण ते केलं का सांगा कारण हे धर्मयुद्ध होतं पण हे धर्मयुद्ध नियमामध्ये पटून लढता येत नव्हतं ते नियमांपासून लढलो तर पांडवांना विजय मिळवून देता येत नाही मग काय करायचं नियम तोडले गेले पाहिजेत मग नियम पहिला कुणी तोडायचा याने त्यानं अभिमन्यूला एकटा सोडलं याचा अर्थ लक्षात घ्या कधी कधी तुम्हाला असं वाटत असेल आमच्याकडे काही कोकणाकडचे मंडळी आहेत ना ती दोन भाऊ असतात दोन भाऊ एक गावाला असतो एक मुंबईला असतो थोरला मुंबईला धाकटा गावाला कधी धाकटा मुंबईला थोरला धाकटा गावाला थोरला मुंबईला असं असतं ज्या वेळेला तो गावाला असतो ना तो काय करतो म्हणजे लक्षात घ्या बघा तो काय करतो तिथं मुंबईला भाव आहे ना त्याचा पान अर्धा खुर्ची वर्ष नाही गेला तर हा नियम बरोबर नका पाळी अशी येते की आपल्याला आपलं शरीर काय लागतं मारत नाही हा नियम आहे संसाराचा त्यात अवघड काही नाही जैसी करते वैसी बरं नाही आणि देवाला युद्ध पांडवाला जिंकून द्यायचं होतं पण हे युद्ध नियमात बसून जिंकू शकत नाही मग काय केलं पहिला बळी अभिमन्यूचा दिला आणि कौरवाने पहिला नियम मोडला अभिमन्यूला अर्ध्यावर गाठून नियमाच्या बाहेर जाऊन मारला परिणाम असा झाला कर्णाला मारताना नियम मोडला भीष्माचार्यांना मारताना नियम मोडला द्रोणाचार्यांना मारताना नियम मोडला दुर्योधनाला मारताना दुर्योधनाला मारताना सगळ्यांना मारताना नियम मोडला अशा प्रकारे धर्माची संस्थापना करायची आहे ना तर कधी कधी देवाला पण चौकटीच्या बाहेर जावं लागतं तुम्हाला अजून एक गंमत सांगतो मी कृष्ण सांगणार आहे तुम्ही बरीच कीर्तन वगैरे ऐकणारी मंडळी असतात पण कसं होतं माहितीये का याच्यामध्ये काही लकबी आहे श्रीकृष्ण चरित्रामध्ये या अवतारामध्ये अशा अनेक काही गोष्टी आहेत ज्या श्रीकृष्ण म्हणतात गुप्त आहेत अशा थोड्या उलगडल्या ना बदल येतो मला आणि अभंगही त्या काही त्या अंगाने जाणार आहे तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की महाभारत युद्ध सुरू होण्या अगोदर भगवान श्रीकृष्ण शांतीदूत म्हणून हस्तिनापुराला गेले सगळ्यांना माहिती आहे ना सगळ्यांना माहिती आहे शांतीदूत म्हणून हस्तिनापुराला गेले आता त्या वेळेला भगवंताना महिला मंडळ भगवंताना जेवण कुणी केलं होतं बरं दुर्योधना 56 भोगांचं जेवण केलं होतं किती 56 भोग म्हणजे पदार्थ पुरी बासुंदी श्रीखंड शेवया जे काही पदार्थ होतात ते समोर आणा सगळं 56 ते सगळं जेवण बनवलं होतं आणि भगवंत पोचल्यानंतर भगवंताच्या बाजूला गेला पाहुणा गेला ना मोठा माणूस पाहुणा आला ना कशी लगबग असं पुढं असणार आमदार बिमदार आले का कसं असतं तसं तुम्ही तो पुढे गेला आणि म्हणजे तेव्हा आज जेवायला संध्याकाळी माझ्याकडे काय म्हणाले आणि घरी कुणाला विचारलं नाही कुणाची बोलणं झालं नव्हतं काय नव्हतं तुमच्या हस्तिनापुरात आले होते अरे जेवायला तुम्ही त्यांना तुमच्याकडे कशा विदुराने केलंय म्हणे विदुराशी काय बोलणं पण झालं नव्हतं बरं का जेवण कोणी केलंय विदुराने केलंय आणि मग विदुराच्या घरी गेल्यानंतर कोरड्या कण्या विदुराच्या पत्नीने ज्याला कण्या वाढल्या त्या कण्यात एवढं पाणी होतं केळीच्या पानावर वाढल्या होत्या ते पाणी पानातून बाहेर जात होतं देवाने काय केलं माहितीये का आपल्या 2 हाताने ते पाणी सावरलं जात नव्हतं देवाने त्यातून दूध घेऊन चाललं आणि 4 हाताने त्या कण्या सावरल्या दोरी दोन्ही माऊलींचं वर्णन करतो दोरी दोन्ही भुजावर घेऊन अलिंगावया लागून टाळायच्या अरे या रावणाला मारायला बाकीच्या सगळ्यांना मारायला कंसाला मारायला 2 हात भरपूर आहेत मला पण माझ्या भक्तांना मिठी मारायला 2 हात कमी पडतात म्हणून मी 4 हात घेऊन आलो विठ्ठल अशा प्रकारे नंतर मग काय झालं माहिती काय विचाराच्या घरून निघताना नेहमीप्रमाणे कुत्सित स्वभाव हा अवतार काय नाही तर तो कोसळ झाला थोडा कोसळ कुत्सित स्वभाव नेहमीप्रमाणे म्हणाले आई कण्या छान झाल्या होत्या म्हणे विदुर पत्नी म्हणते छान झाल्या होत्या पुढच्या वेळेला जेवायला याल तर आमच्या घरी जेवायला या भगवंत म्हणाले येईल ना का नाही येणार तेव्हा विदुर पत्नी म्हणते तुम्ही येईल ना म्हणताय पण तू द्वारकाधीश आहे
तुला माझी आठवण राहील का? त्यावेळेस विदुर म्हणताय, विदुर भगवंताच्या मोठे भक्त आहे, विदुर म्हणताय हे बघ ते कधीच काही विसरत नाही, हीच तर मोठी अडचण आहे. बघा शब्द विदुरपत्नीचे आहेत, ते कधीच काही विसरत नाही, हीच तर मोठी अडचण आहे. अहो तुम्ही अंधारात पाप करा, उजेडात करा, ते कधी काय विसरणार आहेत का? नाही. अनेक कलिका आहे. मनात तुकोबराय कदाचित म्हणत असावी धर्माची तर मूर्ती. एक महाभारताला प्रसंग सांगतो बघा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ओळखतात. पहिलं चरण या कृत्यातून आपल्याला उलगडता येईल. ज्यावेळेला ते कुरुक्षेत्रावरती द्रोणाचार्यांना मारायचं होतं, द्रोणाचार्यांना मारता येत नव्हतं. त्या दिवशी सेनापती पण द्रोणाचार्यांकडे होते. द्रोणाचार्यांना कधी मारता येईल त्यावेळेला ते शस्त्र हातातून बाहेर टाकले, खाली टाकले. आणि मग ठरल्याप्रमाणे काय झालं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की द्रोणाचार्यांना प्रेम कुणावरती मुलावरती ज्यावेळेला त्यांना माहिती पडेल की माझा मुलगा मेला त्यावेळेला ते काहीतरी होईल गडबड. मग काय झालं भगवंताने गजशाळेमध्ये भीमाला पाठवला. अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला. जोराने ओरडला गुरुदेव अश्वत्थामा आला. हळू आवाजात म्हटला नरो वा कुंजरो वा. पाप झाला ना महाराज. धर्मराजाचा रथ तोपर्यंत पृथ्वीपासून 4 बोट वर चालायचा. अर्ध खोटं बोलला कुणाच्या सांगण्यावरून देवाच्या सांगण्यावर. म्हणून देवाने सांगितलं तरी काही खोटं बोलायचं नाही. आता फसवतो बरं का. धर्मराजाचा रथ जमिनीवरून चालायला लागला. धर्मराजाला माहिती पडलं की धर्मराजाच्या जवळ भगवंत आले. बघ आता द्रोणाचार्य तुला विचारायला येते खरोखर अश्वत्थामा ज्याला म्हणतात विश्वास विरुद्ध पक्षाचा आहे तरी विचारायला आलाय की खरंच माझा मुलगा मेला का. आणि लांबून आवाज दिला द्रोणाचार्यांनी हे धर्मा खरंच माझा अश्वत्थामा मेला का. गुरुदेव न रोवा खरंच असं म्हटलं. द्रोणाचार्याने शस्त्र खाली टाकलं आणि त्यानंतर दुष्टदंताने त्यांच्यासाठी जन्म झाला ना मारण्यासाठी जाऊन त्यांचं मुंडकं उडवलं. सगळं झालं बरोबर आहे. आता मला सांगा धर्मराजाने जे केलं ते पाप की पुण्य सांगा ना काय ते पाप की पुण्य. नियतीच्या हिशोबात पाप म्हणजे देवाने करायला सांगितलं काय ते. म्हणून अभंगाचं पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात धर्माची तो मूर्ती धर्माचे तो मूर्ती धर्माची तो Hare
धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती तुझ्या हातात पाप आहे तुझ्या हातात म्हणून कधीही संसारामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या मनाला वाटेल की मला हे वाटतं ते करायचं कधी लोकांचा जास्त विचार करत असायचा नाही आणि परमार्थामध्ये तर नाहीच नाही याच्या आधी या ओळखाचे आनंद करू नाहीतरी संसार जाईल राया त्याला ओळखला नाही तर काही संसार फुकट आहे जन्म पण फुकट आहे मग किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फुकटीत ही अवस्था आहे मला आणि खरं सांगू तुम्हाला की स्वतःची जी बुद्धी आहे ना तानाचा बुद्धी तिला विचारायचं तिला पटतंय काय बघायचं मग कुठलीही गोष्ट करायची तिला हिशोबाने खाऊ आणि जर तुम्ही लोकांचा विचार जास्त करत बसला तर काय होईल बघा कोणा एक छोटा दुसरा लोक दुसऱ्या चरणाकडे येतो तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे काय होतं माहितीये का मगाच्या नंतर एक शेतकरी होतो आणि त्या शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये एक घोडा आणि बाकीची सगळी जनावर होती त्या जनावरांसोबत त्या घोड्याच्या बाजूला एक बकरं पण होतं काय होतं बकरं आणि मग काय झालं ते घोडा आहे ना आजारी पडला आणि खेडेगाव होता त्या शेतकऱ्यानं तालुक्याच्या गावाला माणूस पाठवला माणूस बोलून आणला विठ्ठल शेतकऱ्या तालुक्याच्या गावाला बोलून पाठवलं डॉक्टर म्हणून आणला डॉक्टराने घोड्याला तपासल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं या घोड्याला असा रोग झालाय दोन रोग 3 इंजेक्शन देईल 3 डोस देईल तर 3 डोसामध्ये हा घोडा बरा झाला तर ठीक आहे नाहीतर या घोड्याला झालेला रोग हा संसर्गजन्य रोग आहे इतर जनावरांना होईल आणि घोडा त्याच्यासोबत इतर जनावरांनाही मारेल काय करायचं 3 डोसामध्ये घोडा बरा झाला नाही घोड्याला एक डोस द्यायचा घोडा मारून टाकायचा शेतकरी काळजीत पडला डॉक्टरांनी ठरल्याप्रमाणे एक डोस घोड्याला दिला आणि डॉक्टर निघून गेला आता त्या घोड्याच्या बाजूला एक बकरं होतं ते बकरं घोड्याला म्हणाला हे बघ घोडे दादा तो डॉक्टर आला होता तो असं म्हणत होता की जर तू अजून 2 डोस तुला दिले जाणार आहेत त्या जर तू बरा झाला नाही तर कदाचित तुला मारून टाकेल तू बरा व्हायचा प्रयत्न कर थोडा प्रयत्न करायचा इमानदारीने घोड्याने प्रयत्न केला मला काय बरा होत नव्हता दुसऱ्या दिवशी डॉक्टर आला डॉक्टरांनी दुसरा डोस दिला डॉक्टर म्हणला उद्या तिसरा डोस आहे तिसऱ्या डोसामध्ये घोडा बरा झाला नाही घोड्याला मारावं लागेल तो पत्र बिचारा एवढ्या दिवसाची मैत्री त्या पत्राला काय राहवलं नाही म्हणाले बाबा काहीतरी कर आता मरशील उगाच घोड्याने प्राणपणाने प्रयत्न केले घोडा काय बरा झाला नाही डॉक्टर तिसऱ्या दिवशी आला डॉक्टरांनी तिसऱ्या दिवशी डोस दिला आता डॉक्टर निघून गेला पण बकरं माझं रडत होते बघ बा काही कर ऊन खायला लाग खायला लाग जर तू बरा झाला नाही तर उद्या तुला डॉक्टर चौथा एक डोस देऊन तुला मारून टाकणार आणि माझा तो मित्र आहे मला नाही पाहणार बकऱ्याचे शब्द घोड्याने ऐकले घोड्याने मनावर घेतला आणि तिसऱ्या डोसानंतर घोड्याने ताकद लावली प्राणपणाने घोडा उठला घोडा खायला लागला घोडा चालायला लागला घोडा पळायला लागला घोडा वाड्यातून बाहेर पडला घोड्याला लगाम नव्हता शेतकऱ्याच्या दरवाजात घोडा गेला शेतकऱ्याच्या घराच्या बारीक मुलांनी बघितलं आणि ती मुलं नाचत नाचत घरात गेली बाबा घोडा बरा झाला बाबा घोडा बरा झाला बाबा घोडा बरा झाला शेतकऱ्याला आनंद झाला अरे म्हणे माझा लाख मुलांना घोडा जाणार होता बरा झाला खूप आनंद झाला शेतकऱ्याच्या घरातले सगळी माणसं बाहेर आली सगळे नाचायला लागले खूप आनंद झाला त्यांना सगळे नाचायला लागले आता म्हणे काय करायचं घोडा बरा झाला एवढं नुकसान वाचलं आपलं आता काय करायचं आता आपण पार्टी करायची काय करायचे म्हणजे लक्षात आलं असेल आता पार्टी करायची खरं पण आज गुरुवार आहे 2 दिवसाचा रविवार येतोय रविवारी पार्टी करायची पार्टीला काय करायचं काय करायचं आता बोकड कापायचं
समाधी महाराज एवढं परमार्थामध्ये असताना परमार्थाचं सगळ्यात मोठं सूत्र असतं गायनाचे वाहे. गायनाचे वाहे टाळी किंवा ब्रह्मानंद लागली टाळी ही अवस्था तर झाली पाहिजे महाराज. किंवा लाज भयशंका गुरुरावीला मान. लाज नाही, भय नाही, शंका नाही, तो आनंदाने नाचायचा आहे. मनाची आनंद आहे आवडी पुण्य तुझ्या हाती आहे, सगळं तुझ्या हातामध्ये आहे. त्यामुळे माझ्या झालेल्या चुका ज्या आहेत, पतित पावन आहे मी पतित आहे, मला पावन करून घे. आणि काय माहिती का तो भगवंता तो ईश्वरा मी केलेली कर्म पाहू नको. तू काय कर या संसाराचे भवसागरातून मला सोडवून दे. मला सोडवून दे त्याचं कारण संसाराच्या अंगी अवधीचं संसाराच्या तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची व संसार दुःख मला सगळी प्रमाण पाठवत पण संसाराचा बाहेर पडायला मागत नाही. आणि म्हणून तुका मला म्हणतात की बाबा ते भगवंता बाकीचे सुटले नाहीत माझ्या हातात, मी काय सुटणार आहे तर त्यांचं नाव तू काय कर मला थोडं Oh,
मग सोडवी जातात कर्मा सांगून दुसरं हे भगवंता मला सोडव येतो त्या संसार पे रहाट गाडग्यातून मला सोडव मला हे सगळं नको मला काय आणि बघा तुकोबऱ्यांना अभ्यास करायला गेलो तर तुकोबऱ्यांना मोक्षाची अपेक्षा नव्हती मुक्तीची अपेक्षा नव्हती तुका म्हणे मुक्ती परमिली नवरी आता दिवस चारी खेळी मिळी पण मदत सोडवी जाता रे याचा अर्थ मदत सोडवी म्हणजे माझ्या सोबत आपल्याला सगळ्यांचाही तो उद्धार करून घे देवा म्हणजे याच्याच नको तर या बाकीच्या सगळ्यांचा उल्लेख करतात तुकोबरा मदत स्वतःमध्ये करतात म्हणून त्यांना वेगळं ठेवलं नाही तुकोबराची खासियत आहे बाबांच्या दोन चरणाकडे येण्यापूर्वी भगवानश्री पंढरची पाठवता पाठवण्याचा एकदा बदल करू आपण कर्मापासून तर अभंगाच्या दुसऱ्या जन्माकडे जाण्यापूर्वी तुकोबरा असं म्हणतात की हे देवा हे ईश्वरा तू बाकीच्या नाही सोडवलंस ना तू बाकीच्या नाही सोडवलं बाकीच्या नाही कसं चल ना जरा माहिती एक अभंग आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठातला आठवं बघा जरा पुण्यवंत पातालोकी दरिद्रीत भाग्यवंत तर बघा थोडं ताताला गंमत करू आपण ताता पुण्यवंत पातालोकी नेला दरिद्रीत भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला जनाबाई देवाला जाग हा जाग कोणी विचारायला असं माहितीये का तो फक्त त्याची भक्ती त्याची साधना पराकोटीला गेले तो देवाच्या जवळ जाऊन बसलाय देव पाहावयाशी गेले ते जनाबाईचा अधिकार येतो जनाबाई मंदिरात गेली दुपारची वेळ होती देव म्हणतो जने तुला माहिती आहे का देवाची भाषा आहे बरं काही तुला माहित आहे का मी काय काय केलंय मी याला मारलं मी त्याला मारलं मी हे केलं मी बळीला हात घातला मी महाभारतात एवढं म्हटलं युद्ध घडवून आणलं हे सगळं मी केलं तुला माहित आहे का जनाबाई म्हटली माहिती आहे ना मला काय माहिती नाही कारण देवा धरिसी अवतार आम्ही तुमचे ज्या ज्या वेळेला तुम्ही अवतार घेता ना पहिले आम्ही येतो तू झाला रामराजा आम्ही वानरांच्या फौजा प्रत्येक वेळेला तुझ्यासोबत आम्ही होतो तू आम्हाला काय सांगतोय पण हे बघा देवाची हवा काय कोणी जनाबाईने तो अधिकार भक्ताचा असतो महाराज जनाबाई म्हणते सगळं ठीक आहे जेव्हा तुझं तू एवढं सगळं केलं पण तुला एक सांगू का तू जे केलंस ना तुला पटलं असेल रे ज्याला माहिती नाही त्याला पटलं असेल पण मला नाही पटलं कोण म्हणतंय जनाबाई हे मला नाही पटलं का माझे सगळं बघून तर प्रत्येक मी केलेल्या कार्याची स्तुती करतात त्याच्या आरत्या करतात तुला काय नाही म्हटलं म्हणजे ऐक आता मी 12 वाजता या अभंगामध्ये जनाबाईने 10 ते 12 वृत्तांत घेतले प्रत्येक वृत्तांताची निगेटिव्ह देवानी जी कामं केली त्याची दुसरी बाजू घातली पुण्यवंत माझा आलं की याला सांगा बरं पुण्यवान माणूस आहे त्याला पातळात द्यायची गरज आहे का याला ना कुणाला होईला दरिद्री तो भाग्यवंत केला तुझा मा ब्राह्मण दरिद्री ना गरीब ना त्याला भाग्यवंत केला काय दिलं त्याने मुठभर पोहे मुठीभर पोह्यासाठी गावात कोणी येतात पुन्हा चोरट्याचा बहुमान वाढत चोरटा त्याला पोलिसांकडे द्यायला पाहिजे चोर येतो वाईट कामा केली तर त्याचा बहुमान वाढायला कोळीयाची कीर्ती वाढली गहनं केले रामायण पहिले वाल्मिकीने रामायण लिहिलं जसं एखादा नाटककार नाटक लिहितो मग त्याच्यावरती हिरो हिरोईन ऍक्शन करतात
तसं रामायण लिहिलं गेलं वाल्मिकीने, मग रामायण अवतार घेतला. एक शब्द सुद्धा, एक पाऊल सुद्धा बाहेर टाकलं नाही. तुम्हाला आता रामायणाचा विषय आलाय ना, मग कृष्ण अवताराची गंमत सांगितली, रामायणाची गंमत सांगतो ना अभंगाला. मला वाटतं आपण कार्यक्रमाला शेवट करू. बघा, रामायणाचं युद्ध होणार होतं. जसं भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये स्वतः शांतिदूत म्हणून गेले होते, लंकेत शांतिदूत पाठवायचा होता, शेवटचा संवाद घालायचा होता कोणाशी? रावणाशी. कुणाला पाठवला बरं? मारुतीरायाना? हा, मारुतीरायाना नाही पाठवलं, अंगदाला पाठवलं. कुणाला पाठवलं? अंगदाला. मारुतीरायाने का नाही पाठवलं बरं? एकदा पाठवलं, अगदी लंका जाऊन आले. हनुमंत महाबली, रावणाची दाढी जाळी, त्याच्याकडे एवढी ताकद आहे, बाकी लंका जाईल, सगळ्या राक्षसांना मारील. लोक म्हणतील रामाने रावणाची न्याय नाही केला. तिथं अन्याय चालला दापोरिगामध्ये, तिथं चालणार नव्हता. एक वचनी, एक पाणी, जसं लिहून ठेवलं तसं. त्यामुळे हे जमणार नव्हतं. कुणाला पाठवला? अंगदाला. अंगद शांत स्वभाव गेले. हे रावणा, मी रावाकडून आलोय, मी माझ्या स्वामींकडून आलोय. बारी काय करा, स्वामींकडून आलोय. आणि माझ्या स्वामींचं म्हणणं असं आहे, सीतामाई आम्हाला दे, आम्ही परत निघून जातो लंकेतून. आम्ही परत निघून जातो. आणि काय करू माहितीये का? युद्ध नाही करायचं. कशाला एवढी मोठी जीवितहानी होईल? नाही करायचं. रावण म्हणाला, तू कोण रे माकडा? ही रावणाची भाषा आहे. तू कोण रे? तो माग एक आला होता, आता तो दुसरा आलाय. तुम्ही काय करणार आहात रे? माझं काय ताकद आहे तुमची माझ्या पुढे? आणि कोण तुमचा तो राम रे? तो वनवासी. काय करणार तुम्ही लोक? अंगदाने रावणाकडे एक कटाक्ष टाकला. अंगद म्हणतोय, रावणा, माझा स्वामी काय आहे तू सोडून दे, पहिलं मी काय आहे ते तुला सांगतो. या तुझ्या राज्यसभेमध्ये मी माझा उजवा पाय ठेवतो, आणि तुझ्या या राज्यसभेमध्ये जेवढे पण येत आहेत त्यातल्या कुणीही माझा पाय उचलून दाखवायचा. जर माझा पाय उचलण्यात तुला यशस्वी झाला तर सीता माई आम्ही भक्ती कोणाची? देवाची. मनाला कोण लावतोय? भक्त. याला नातं म्हणतात. जनाबाईचं कसं होतं तसं अंगदाचं. अंगद म्हणतोय, जर माझा पाय कुणी उचलला तर सीता माईला इथं सोडून आम्ही परत सीता माई तुलाच. बघा झालं. रावणाच्या सभेतला एक एक व्यक्ती आला आणि पाय उचलू लागला. पहिले साध्या पद्धतीने पाय काय हलत नव्हता, ताकद लावली. जवळजवळ 5-50 येऊन गेले, पण अंगदाचा पाय केस भर सुद्धा हलला नाही. शेवटी इंद्रजित आला. इंद्रजिताने ताकद लावली, अंगदाचा पाय केस भर सुद्धा हलला नाही. जर हल्ला असता तर देवाला विचारलं होतं का की सीताबाई पाण्याला लावतोय? नव्हतं विचारलं. तर हल्ला असता तर तसं नाही होणार. देवाचं भक्ताचं नातं आहे महाराज. शब्द आपण द्यायचा, निभवायचा त्याने. नामा म्हणे केशी राजा, केला नेम हा चालवी. नातं आहे महाराज देवाचं आणि भक्ताचं. आणि त्यानंतर इंद्रजितानंतर मोठा येता कोण? रावण. रावण आला, रावण पायाला हात घालला, तेवढाच अंगदाने पाय उचलला. काय केलं अंगदाने? पाय उचलला. आता मला सांगा काय उचलला? त्याचं कारण असं, अंगदाने दिलेलं कारण असं, तू राजा आहे, तू लंकेश्वर आहे, आणि राजाने त्या शत्रूच्या सेवकाच्या पायाला हात लावण्याची सोबत नाही. तर कारण दुसरं होतं महाराज. रावण हुशार होता, रावण पंडित होता. रावणाने अंगदाच्या पायाला हात घातला असता आणि मनामध्ये मंत्र जपला असता, राम 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 जनाबाई म्हणते, जेव्हा तू सगळं पराक्रम केलं, सगळं माहिती आहे मला, तुझं मोठेपण पाठ झालं, तुझ्या मोठेपणाला पाडा मी वाचतो. पुण्यवंत पाता लोकी नेला, तरी तो भाग्यवंत केला, तोरट्याचा हवामान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तू साधारण तुझ्या दरबारात नाही आणायला. महिला वर्ग, जनाबाई एक असं व्यक्तिमत्व आहे ना, तिचं ताकद अशी आहे ना, तेव्हाशी भांडण करायचं सरळ 2 हात. कुणाशी? तुम्ही कसं नळावरचं भांडण, आता नळावरचे भांडणं होत नाही, आता प्रत्येकाच्या घरात नळ आले. तुम्ही नळावरचे भांडणं व्हायचे, गावी विहिरीवर व्हायचेत ना, तशी भांडण जनाबाई देवाशी करायच्या. एकदा काय झालं, जनाबाईला घरी देव आले.
आता जनाबाई बोलवाय गेली होती का? नव्हती का? जनाबाईच्या घरी देव आले आणि जाताना देव स्वतःचा हार विसरून गेले. झालं पंढरपुरात गेले, काकडा आरतीची वेळ झाली, उठा साधू संत आपल्या दारा आपुले इथं काकडाची वेळ झाली. सगळे साधू संत आले. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे सगळ्या गोष्टी झाल्या. जनाबाई लक्षात आलं, लोकांना लक्षात आलं की देवाच्या गळ्यामधला कंठा नाही, हा जनाबाईवर आला आणि जनाबाईला सुरावर द्यायचं ठरलं. जनाबाईला नेहमीप्रमाणे पद्धतीप्रमाणे विचारलं गेलं की तुझी शेवटची इच्छा काय? जनाबाई म्हणाले माझी शेवटची इच्छा काय? खायची प्यायची नाही, माझी शेवटची इच्छा आहे ज्याचा हार चोरल्याचा हार माझ्यावर आला त्याच्या समोर मला जायचं. लोक म्हणजे समोर जायचं म्हणजे कुणाच्या? देवाच्या समोर. जनाबाई पंढरपुरात राहायच्या. लोक म्हणतात चला तुझी शेवटची इच्छा आहे ना. जनाबाईला घेऊन गेला मंदिरासमोर आणि जनाबाई उभ्या राहिल्या. जनाबाईने सुरुवात केली, विद्या रे विद्या, मूळ मायेचा कार्य तुझे गेले पाहिजे, तुला खाऊन काळ रडे, तुझी रांड रंगती झाली, जन्म सावित्री तुडाली. जनाबाईंची भाषा आहे महाराज. देवाला शिव्या दिल्या, पण या शिव्या भक्तांनी दिलेल्या देवालाही गोड वाटतात महाराज. यशोदा माताने बांधलं, बांधा उकळाला, याला बांधा उकळाला, हे सगळं प्रेमाने होतं. आणि मग तू जर शिशुपाल, रावण, कंस, वक्रवंत जे तुझे शत्रू, तर त्यांनाही तू मोक्ष दिला. कप्ती यांचे वैरी यांची दिलेली मोक्ष सिद्धी, कप्ती यांची दिलेली महानिधी, एवढं जर सगळं तू केलंच ना, एवढं मोठीच्या बायको पळवणारा रावण, त्यालाही तू मोक्ष दिला. पण माझी काय कथा आहे? मला का नाही? आणि हे बरोबर आहे. औरंगाच्या तिसऱ्या चरणात म्हणतात काय माझा यांचा स्वीकार केला तर माझा का करत नाही? मी कुठे कमी पडतोय? आणि हे करत असताना हे पांडुरंगा, हे भगवंता, तू जीवीचं जीवन आहे. जसं पाण्याविना तेवढा वेगळी मासोळी पैसा तुका जळमळी, तसं पाण्याविना मासा जगत नाही. तसं तुझ्याशिवाय या संसारामध्ये कुठली इतकं परिपूर्ण होत नाही. त्यामुळे तू एवढ्या सगळ्यांचा स्वीकार केला, माझाही स्वीकार कर. असं म्हणत असताना तू बरं आहे शेवटच्या चरणामध्ये अशी प्रार्थना कर. Ah!
धर्माची तो मूर्ती पुण्य दुर्नेहती मतस्फोडवी दातारा कर्मा पापुरी दुस्तरा नीला अंगिकार तरिकाय माझा भार मतस्फोडवी दातारा कर्मा पापुरी दुस्तरा जीविका जीवनात तुका म्हणे नारायणा मतस्फोडवी दातारा कर्मा पापुरी दुस्तरा यथामती यथाशक्ती बोलण्याचा प्रयत्न केला. संत सज्जन हो कधी कधी उभं राहायला उशीर झाला त्यामुळे थोडासा आयोजकाची सगळ्यात प्रथम मी माफी मागतो आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा सद्गुरू स्वामी सावळाराम बाबा यांच्या कृपाशीर्वादाने आणि माऊली महिला मंडळ नगर बालमित्र मंडळ यांच्या विद्यमाने संपन्न होत असलेला हा उत्सव मला असं वाटतंय की 12 वर्ष पूर्ण सातत्यानं कीर्तन महोत्सव चालत आला मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि यावर्षी खंड पडला. आज शेवटचा दिवस आपल्या कीर्तनाने संपन्न होतोय. मी भगवान पांडुरंग परमात्मा पांडुरंगाकडे अशी मागणी करतो की प्रत्येक वर्षी इथून पुढे पुढच्या वर्षीपासून जो खंड पडलेला कार्यकाल आहे तोही पुढच्या वर्षीपासून भरून निघावा अशा प्रकारचे इथं या ठिकाणी नियोजन होत राहावं तो होत राहील. त्या मंडळाची आर्थिक परमार्थिक सामाजिक भरभराट होत राहील हे काम बघताना दिसत आहे आणि ते होत राहील होत राहो यासाठी भगवंताकडे प्रार्थना. पुन्हा एकदा